20 मग्ग व गो मार्गात अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे, सत्यामध्ये 4 पदे श्रेष्ठ आहेत। सर्व धर्मात वैराग्य श्रेष्ठ आहे, मनुष्यात डोळस श्रेष्ठ आहे। दर्शनाच्या विशुद्धीसाठी हाच मार्ग आहे, दुसरा नाही। तुम्ही यालाच अनुसरा। हा माराला मूर्छित करणारा आहे। हा मार्ग तुम्ही अनुसराल तर दुखाचा शेवट कराल। शल्य काढण्याचे ज्ञान झाल्यावरच हा मार्ग मी सांगितला आहे, तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे। तथागत म्हणजे बुद्ध केवळ सांगणारे आहेत। या मार्गाला अनुसरणारे ध्यानी लोक माराच्या बंधनातून मुक्त होतात। सर्व संस्कार अनित्य आहेत हे जेव्हा माणूस प्रज्ञेने पाहतो तेव्हा त्याला दुखाचा वीट येतो। हाच विशुद्धीचा मार्ग आहे। सर्व संस्कार दुःखकारक आहेत असे जेव्हा प्रज्ञेने माणूस पाहतो तेव्हा त्याला दुखाचा वीट येतो। हाच विशुद्धीचा मार्ग आहे। सर्व धर्म अनात्मा आहेत असे जेव्हा प्रज्ञेने माणूस पाहतो तेव्हा त्याला दुखाचा वीट येतो। हाच विशुद्धीचा मार्ग आहे। जेव्हा उठून उभे राहिले पाहिजे तेव्हा उठत नाही। तरुण बलवान असून आळसात पडलेला आहे। ज्याचे संकल्प आणि मन खचलेले आहेत अशा सुस्त आळशाला प्रज्ञेचा मार्गच सापडत नाही। वाणीची रक्षा करावी, मनाने सुसंयमी व्हावे, कायेने पापकर्म करू नये, हे 3 कर्मपथ विशुद्ध ठेवावेत। ऋषींनी उपदेशिलेल्या मार्गाची आराधना करावी। योगाने अभ्यासाने खरोखर प्रज्ञा उत्पन्न होते। अयोग प्रज्ञेचा क्षय करतो। उन्नतीचा आणि अवनतीचा हा द्विविध मार्ग जाणून जेणेकरून प्रज्ञा वाढेल असे स्वतःला वळवावे। तृष्णक्लेशांचे जंगल तोडा, वृक्ष नको, वनामुळे भय निर्माण होते। वन आणि वनथ म्हणजे तोडून भिक्षूंनो निर्वण व्हा। जोपर्यंत पुरुषाची स्त्रीच्या ठाईची तृष्णा अणुमात्रही तोडली जात नाही तोपर्यंत दूध पिणारे वासराचे जसे आईच्या ठाई मन बद्ध असते त्याप्रमाणे त्याचे मन बद्ध असते। शरद ऋतूतील कमळ जसे हाताने तोडतात तसे स्वतःचे ममत्व तोडून टाका। बुद्धाने उपदेशिलेला शांतिमार्ग म्हणजे निर्वाणाचे अनुसरण करावे। येथे वर्षाकाळात राहीन, येथे हेमंत ग्रीष्म काळात राहीन असा मूर्ख माणूस विचार करतो, पण तो विघ्न जाणत नाही। पशुपुत्रांनी वेडावून गेलेल्या त्या आसक्त चित्त पुरुषाला निजलेल्या गावाला जसा महापूर घेऊन जातो तसा मृत्यू घेऊन जातो। ना पुत्र, ना पिता, ना बांधव रक्षण करू शकतात। मृत्यूने ज्याला ग्रासले आहे त्याचे नातेसंबंधी लोकही रक्षण करू शकत नाही। या गोष्टीचे असे मर्म जाणून शीलाने संयमी झालेल्या पंडिताने निर्वाण मनाचा मार्ग ताबडतोब सुधारावा।